ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी असून गावकीची भावकीची नाही। काही जण भावनिक करण्याचा प्रयत्न करतील। काळ वेगाने पुढे चालला आहे। निर्णय झटपट घ्यावे लागतात। मोदींचा कारभार सर्वांनी पाहिला आहे। मीही मोदींना विरोध केला। 10 वर्षे जागतिक पातळीवर देशाची शान वाढवण्याचे काम मोदींनी केले। आपल्या देशाकडे इतर देशांची वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होत नाही। मोदी रात्रंदिवस काम करतात। म्हणून आपल्या मोदींचे हात बळकट करण्यासाठी मोदींच्या विचारांचा, महायुतीच्या विचारांचा, शिरूरसाठी शिवाजीराव आढळराव पाटील, पुण्यातून मुरलीधर मोहोळ, बारामतीतून सुनेत्रा पवार व मावळमधून श्रीरंग बारणे यांना निवडून द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वळती तालुका हवेली येथील उद्योजक LB कुंचेर यांच्या निवासस्थानी नागरिकांशी बोलताना सांगितले। या मुद्द्याची निवडणूक ही मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे। ही काही गावकीची भावकीची निवडणूक नाही। कुणी काही भावनिकपण करण्याचा प्रयत्न करतात, कुणी काहीतरी लोकांना वेगळं सांगण्याचा प्रयत्न करतात। मित्रांनो, आता काळ फार वेगाने पुढे चाललेला आहे आणि त्याच्याकरता निर्णय पण झटपट घ्यावे लागतात। ते राज्याचे असू द्यात, ते जिल्ह्याचे असू द्यात, ते तालुका स्तरावरचे किंवा गाव स्तरावरचे असू द्यात किंवा देशाच्या स्तरावरचे असू द्यात। गेले 10 वर्ष मोदी साहेबांचा कारभार आपण सगळ्यांनी बघितला। पहिल्या दोन्ही निवडणुकीमध्ये 14ला पण आणि 19ला पण मी पण मोदी साहेबांना विरोध करणारा एक कार्यकर्ता होतो। आपण पण अनेक जण विरोध करणारे कार्यकर्ते होतो। परंतु 10 वर्षाच्या कामाचा आढावा जर बघितला तर ज्या प्रकारे जागतिक पातळीवर भारताची शान वाढवण्याचं काम झालंय, भारताच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जगातल्या इतर सर्व देशांचा बदललाय। एक महत्वाचा देश म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं, आपल्याला रिस्पेक्ट दिला जातो। आजूबाजूचे कुठलेही देश आपल्याकडे वाकड्या नजरेने बघत नाही। मधल्या काळामध्ये थोडंसं काही घडलं तर पाकिस्तानमध्ये शिरूर पहाटेच्या वेळेस तिथं हल्ला करण्यात आला आणि त्यांना तिथं एक झडप बसवण्यात आली। तुमच्या भागातनं शिवाजीराव आढळराव पाटील, तिकडनं सुनेत्रा अजितदादा पवार, तिकडनं मुरलीधर मोहोळ, पैलवान पण पाहिजे ना पार्लमेंट मध्ये, आणि तिकडं श्रीरंग बारणे। राजेंद्र शिंदे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे।